श्री शिवाय नमस्तुभ्यम. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर आज होतं माझं पशुपतीचं व्रत, जे की सकाळीच करावं लागतं. 7 वाजता पूजा झाल्यानंतर मग परीला सोडायला आली शाळेत. तर मध्येच सरांचं मेसेज आलं की वेळापत्रकानुसार मुलांना पुस्तकं द्या घरी, कारण की त्यांच्या पाठीवर खूप ओझं होतं ना, त्यांना लवकर कळालं. त्यानंतर मग लागली मी दुपारच्या जेवणाला, जे की लवकर करायचं होतं. म्हटलं पूजा पण करायची, तर म्हटलं लवकरच मग लागले. 4-4:30ला केलं मग, कारण की वरणबट्टी वांग्याची भाजी करायची होती आणि भात. मग पूजाची तयारी केली, पूजा वगैरे केली संध्याकाळची, कारण की ते संध्याकाळची पूजेत जास्तच महत्त्व आहे, त्याच्यामुळे मग वेळ लागतो त्या पूजेला. मग लवकरच आवरलं. मग खरं तर आज माझी ड्युटी होती, पण मी ती कॅन्सल केली माझ्या पूजामुळे. त्यानंतर मग वेळ होता थोडा, तर मग पाणी पण लावायचं होतं शेतात. मग पाणी लावून घेतलं, कारण की पाऊसच येत नाही आणि ते झाडं दुपारच्या वेळेला असं होऊन जातात ना, खूपच म्हणजे असं फार खाली वाकल्यासारखे होऊन जातात. त्यांना काही पाणीच नाही राहिलं आहे शेतात. तर म्हटलं आता थोडं लावून घ्यावं, पाणी आहे तर. दुपार झाले ना, असं गळून पडलेले असतात ते फार. म्हटलं जाऊ दे, आता वेळ आहे तर लावून घ्यावं आता पाणी म्हटलं. मग एक चारी भरून घेतल्या व्यवस्थित, आणि तरी निम्म्याचं वर राहिलेलं तर पाणी म्हटलं आता उद्या लावून घ्यावं, कारण की टाकी जर फुल झाली ना, ती मग पाणी अख्खं खाली येतं. मग जाऊ द्या म्हटलं, जेवढं आहे तेवढं त्यावरच करत राहावं म्हटलं आपण. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, नक्की लाईक शेअर कमेंट करत जावा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच होतं. बाय बाय.